केशवनी घरी आल्यावर तांबडे आजीला सांगितलं की राकेशच्या आईला बरं वाटल्यावर तो तिला इथे घेऊन येणार आणि नलीला मागणी घालणार. तांबडी आजी हसली. केशवनी मुद्दामच राकेशला थांबायला सांगितलं होतं. त्याला वाटत होतं ह्या दरम्यान जर राकेशच्या आईचं मनपरिवर्तन झालं तर नलीच्या लग्नाचं सुरळीत होईल. त्यामुळे उगच अगोदरच काहीतरी सांगून तांबड्या आजीला मनस्ताप देऊ नये. त्या हट्टी आजीनं जर एकदा का नली राकेशला द्यायची नाही असं ठरवलं तर मग तो सुद्धा त्या बाबतीत काही करू शकला नसता. फक्त राकेशला नलीला पळवून ने एवढंच सांगू शकला असता. तांबड्या आजीच्या घराला राकेशच्या मागणीनं दुधात साखर घालून आनंद दिलेला होता. पण आजीला ह्या आनंदातही एकच गोष्ट वारंवार खटकत होती, ती म्हणजे घरी आलेल्या येशाचं वागणं. येशा घरी आला आणि आपल्या आईपासनं दूर दूरच राहिला. तो आपल्या इतर भावंडात सुद्धा मिसळत नव्हता. त्याने आपल्या नव्या शर्टाला रघुला हातसुद्धा लावू दिला नाही. माधो राघोशी तो अत्यंत गर्विष्ठपणे वागला होता. तसा येशा फक्त केशवच्या आणि लताच्या मागे मागे राहून त्यांच्या मागे मुंबईला लवकर चढण्याबद्दल भुणभुण करत होता आणि सगळ्यांपासनं लांब राहत होता. सोनी आणि नेहाशी सुद्धा त्याचं वागणं तुसडेपणाचं होतं. आता येशाला आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट घाणेरडी वाटत होती. साधं पाणी पितानाही तो आपला पेला दोन दोनदा धुत होता. आपल्या आईच्या आणि रूपाबाईच्या लुगड्याचा कुबट्ट वास त्याला आत्ता जाणवायला लागला होता आणि तांबड्या आजीला येशाच्या या वागण्याचा राग येऊन नंतर दुःख झालं. पण आपण उगाच काहीतरी बोलून 4 दिवसाकरता आलेल्या येशाला दुखवायचं हे तिच्या जीवावर आलं होतं. त्यामुळे येशाचे सगळे थेर ती निमूटपणे बघत गप्प राहिली. केशव मुंबईला जायला निघाला आणि झाडून सगळ्या कुमठेकरांनी केशवला निरोप द्यायला आजीच्या फाटकाजवळ एकच गर्दी केली. सरपंच शेषाद्री आपलं नवीन धोतर नेसून आले होते. केशवनी ह्या वर्षीची जत्रा मस्त गाजवली हे प्रत्येक कुमठेकरानं केशा आजीला सांगितलं तेव्हा केशा आजीची सुकलेली छाती अभिमानाने 4 इंच पुढे आली. तांबड्या आजीच्या फाटकाजवळ जेव्हा टॅक्सी येऊन उभ्या राहिल्या त्यावेळी सर्वांनी आजीचा अगदी मिठी मारून निरोप घेतला आणि नलीच्या लग्नाला लवकर भेटू असं सांगितलं. या गडबडीतही तांबड्या आजीनी बघितलं की तिचा लाडका येशा सगळ्यात आधी टॅक्सीत जाऊन बसला. ही गोष्ट जेव्हा लताच्या लक्षात आली तेव्हा ती यशावर ओरडून म्हणाली, येशा उठ, अगोदर आईच्या, मुंज्या दादाच्या, रूपाबाईच्या पाया पड आणि नंतर जाऊन टॅक्सीत बस. येशा तेव्हा नाईलाजानं उठला. आजी आपल्या फाटकाजवळ उभे राहून त्या दूर दूर जाणाऱ्या टॅक्सीकडे बघत होती. नंतर ती अंगणात आली. जमलेले सगळे कुमठेकर आजीचा निरोप घेऊन हळूहळू निघून गेले. मुंज्या आणि रूपासुद्धा आपल्या राघो माधोसह आपल्या घरी गेले. नली, सोनी, नेहा आणि रघु घरात होते आणि आजी एकटीच त्या आजोबांच्या आवडत्या पपनीसाच्या झाडाला टेकून बसली होती. तिचं भरलेलं घर आता अगदी रिकामं झालं होतं. आजीनी तपकिरीची डबी काढली आणि तपकीर नाकात कोंबताना तिला अचानक वाटलं नलीच्या मागोमाग सोना, नेहासुद्धा अशाच लता आणि शकूसारख्या दूर निघून जातील. कदाचित फक्त बुटका रघु इथे राहील, पण तिचा येशा मात्र इथे कधीच येणार नाही. या विचारानं तांबडी आजी अस्वस्थ झाली असताना वरून त्या गिधाडाची सावली तिच्यावर पडली होती. तांबड्या आजीच्या नलीला त्या रात्री शांत काही झोप येत नव्हती. तिच्या डोळ्यापुढे तो राजबिंडा राकेश पुन्हा पुन्हा येत होता. त्या तरुणानं आपल्याला मागणी घातली आहे हे तिला खरंच वाटत नव्हतं. इतका देखणा तरुण तिने पहिल्यांदा पाहिला होता. रूपानी, लतानी, सोनीनी, केशा आजीनी, पेदीमाय, तारा काकीनी राकेशवरून तिला चिडवून चिडवून तिचा जीव खाल्ला होता आणि त्या चिडवण्याच्या वेळी हसताना नलीला राहून राहून एकच गोष्ट खटकत राहिली होती, तो म्हणजे तिचा सतत उडणारा डावा डोळा. तिच्या मनाला सुद्धा एक तऱ्हेची भयंकर हुरहुर लागून राहिली होती. नली घाबरली, कारण शकूच्या घरी राहायला जाताना सुद्धा तिचा डावा डोळा असाच उडत होता. आणि तेव्हा तिची आई आणि त्या सगळ्या जणी शकूबाईकडनं रडत रडत अपमानित होऊन परत आल्या होत्या. तिचे बाबा गेले तेव्हासुद्धा तिचा डावा डोळा 2 दिवस सतत उडत होता. ज्या वेळी काही वाईट घडलं त्यावेळी तिचा डावा डोळा उडत होता आणि आत्तासुद्धा मेला तो डावा डोळा उडत राहिलेला होता. त्यात सकाळी ती खवल्याच्या विहिरीवर उभी असताना तिच्या डाव्या हातावर पाल पडली होती आणि ते सुद्धा फार अशुभ लक्षण होतं. त्या सगळ्या विचारांनी नलीला झोप येत नव्हती.
ती कूस पालटत असताना तांबड्या आजीला जाग आली. आजी उठून बसत म्हणाली, "नल्या, काय झालं ग? झोप येत नाहीये?" नलीसुद्धा उठून बसली आणि म्हणाली, "नाही ग आई, एकदम घर रिकामं झालं ना, त्यामुळे मला लताची, प्रतापची खूप आठवण येत होती." नली खोटं बोलली होती. ती तरी आपल्या आईला काय खरं सांगणार होती का, की तिचा डावा डोळा उडतोय आणि तिला राकेशची आठवण येतेय? तांबड्या आजीनी नलीला जवळ घेतलं आणि म्हणाली, "अगं, आयुष्यात असा रीतेपणा येतोच गं. नले, अगं, माणसाचं आयुष्य कधीच पूर्ण नसतं गं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी कमी असते. पण आपण नेहमी आपल्या मनाचं समाधान करायचं, की आपण पूर्ण आहोत आणि मग आपल्याला आपण पूर्ण असल्याची जाणीव होते." नली आईचं तत्वज्ञान ऐकून हसली आणि एकदम म्हणाली, "आई, तुला खूपदा शकुबाईची आठवण येते ना गं?" तांबडी आजी म्हणाली, "हो रे नल्या. कधी चांगलं-चुंगलं खाताना मला तिची आठवण येते. घरातले बारीक वासाचे तांदूळ बघितले की मला शकू आठवते. पण नल्या, मी कधी माझ्या पोरीशी वाईट वागले का गं? शकू मला अर्ध्या वाटेवर विसरून गेली आणि मला वाटतं उरलेल्या या अर्ध्या वाटेवर मला आता यशवंत विसरून जाईल." आज कितीतरी वर्षांनी तिच्या आईने यशाचा यशवंत म्हणून उल्लेख केला होता आणि नलीला तो उल्लेख फार लागला होता. तिची आई आता तिच्या लाडक्या यशालाही आपल्या लाडक्या नावानं हाक मारायला कचरत होती. नलिनी आपल्या आईचे सुंदर पाण्याने भरलेले डोळे बघितले आणि ती पटकन आईला म्हणाली, "चल आई, झोपू, मला आली झोप." आणि नंतर खरोखर नली झोपून गेली. तात्या कुमठ्याला आले त्यावेळेला 1-2 घरची आमंत्रणं त्यांना आली होती. त्यावेळी आमंत्रण घेऊन आलेल्या कुमठेकराला तात्या हसत-हसत म्हणाले, "अगा, माझ्यावर येणारा मारुतीराया ममईच्या गडबडीला घाबरून मला सोडून पळून गेला. तो कुमठ्याच्या देवळात जाऊन झोपला आणि हा तात्या आता ममईकर झाला. आता मी तुमच्या घरी येऊन काय आशीर्वाद देणार?" आणि आलेली मंडळी काही न उमजून परत गेली. त्यावेळी त्यांना एवढंच कळलं होतं, की तात्यांच्या अंगात आता काही मारुतीराया येत नाही. मग ते तरी तात्यांना घरी बोलवून गोड-धोड का खायला घालणार होते? इकडे राकेश कुमठ्यावरनं सरळ बेळगावला आपल्या घरी आला. त्याला बेळगावची केमिस्टची नोकरी छान जमली होती. पण राकेशला स्वयंपाक अजिबात येत नव्हता. त्यामुळे दोन्ही वेळचं जेवण तो एका घरगुती खानावळीत करत होता. इतक्या ऐश्वर्यात वाढलेल्या राकेशनं आपलं संपूर्ण जीवन ह्या महिनाभरात बदलून टाकलं होतं. तो आता शनिवार रविवार आला की मोटरसायकल घेऊन सरळ तांबड्या आजीकडे नलीला भेटायला जात असे. प्रथम प्रथम नली राकेशबरोबर बोलायला फार घाबरायची, पण नंतर राकेशच्या मोकळ्या स्वभावानं तिची भीड चेपली. राकेशने आजीला सांगितलं की त्याची आई बरी होऊन काही कामासाठी दुबईला गेली आहे, आल्यावरती इकडे येणार आहे. आजी राकेशच्या आईची वाट बघत बसली होती आणि राकेश केशव काय सांगतो याची. असे 2 महिने गेले. राकेशचे मित्र त्याला शोधत शोधत बेळगावला आले. राकेशने त्या सगळ्यांना काहीबाही सांगून त्यांची बोळवण केली. आता राकेश तांबड्या आजीच्या घरातला एक झाला होता. आजीला राकेशचं एकच फार आवडायचं, केशवसारखी त्याची नजर कधी सोनीच्या वक्षस्थळावर खिळत नव्हती. त्याची नजर नेहमी नलीवर खिळलेली असे. राकेश आला की रूपाजवळ पैसे देऊन मोठी मासळी आणायला सांगत असे. नंतर तो, मुंजा, रूपा आणि आजी अंगणात बसून थोडीशी फेणी मारत आणि रात्रीचं जेवण आटोपलं की राकेश गंगाधरच्या घरी झोपायला जात असे. आता कुमठेकरही राकेशला ओळखायला लागले होते. ते नलीच्या भाग्याचा हेवा करत. आमची तांबडी आजी देखील रूपाला म्हणायची की, "रूपा, एवढ्या मोठ्या इस्टेटीचा हा मालक इथे आपल्या घरी किती साधेपणानं वागतो गं. खरंच आपल्या नलीने नशीब काढलं गं." आणि आपल्या नलीचं नशीब आपल्याला हसतंय हे तिला फार उशिरा कळलं होतं. प्राची म्हापसेकरला आपला सावत्र मुलगा राकेश घर सोडून गेला याचं काही म्हणजे काही वाटलं नव्हतं. तिला एवढं मात्र वाटलं होतं की हा भिकारणीचा मुलगा असा जाऊन जाऊन जाणार कुठे? जरा पोटाला चिमटा बसला की झक्कत येईल आपल्या पाया पडायला. पण लवकरच प्राचीला कळून चुकलं की राकेशबद्दल तिने जो अंदाज केला होता तो संपूर्ण चुकला होता. प्राचीने जेव्हा राकेशबद्दल चौकशी केली तेव्हा त्याच्या मित्रांनी प्राचीला सांगितलं की राकेश बेळगावला आहे. प्राचीला कळलं की तो आपल्या भिकारड्या घरी गेलाय आणि प्राची भयंकर चिडली. इकडे सुधाकर शेठ, राकेश कुठे, राकेश कुठे म्हणून तिचा जीव खात बसले होते आणि हा मात्र खुशाल बेळगावला जाऊन त्या घाणीत बसला होता.
पण नंतर प्राचीनी शांतपणे बसून विचार केला तेव्हा तिला वाटलं, आपण उगाचच महेशशी लग्न करून ही धोंड गळ्यात बांधून घेतली. इथे गोव्याला राकेशला सावत्र का होईना पण तिचा मुलगा म्हणून लोक ओळखत होते. त्यात म्हापसेकर कुटुंबाचं नाव इथे फार मोठं होतं. सुधाकर शेठचं इथे फार मोठं प्रस्थ होतं. राकेशचं त्यांच्या कांचनशी लग्न झालं तर राकेशबरोबर तिचंही नाव मोठं होणार होतं. सर्व वर्तमानपत्रात ते गाजणार होतं आणि अनायसे गाजत वाजत राकेशची धोंड तिच्या गळ्यातून सुधाकर शेठच्या गळ्यात जाऊन पडणार होती. या सगळ्या घटना काल परवापर्यंत ठीक चाललेल्या असताना अचानक राकेश त्या कुमठ्याला आंबेच्या जत्रेत गेला काय आणि तिथे त्या कोणा तांबड्या आजीच्या मुलीला बघून डोकं फिरून बसला काय. आता आपलं आणि आपल्या घराण्याचं नाव गाजवणं सोडा, उलट हा राकेश ते नाव खड्ड्यात घालणार आणि हे सगळं त्या तांबड्या आजीच्या मुलीमुळे घडलेलं आहे. प्राचीने ठरवलं की सरळ जायचं त्या कुमठ्याच्या तांबड्या आजीला जाब विचारायचा. तिला इतकं खडसावून काढायचं की ती कोण तांबडी आजी पुन्हा म्हणून डोकं वर करून राकेशकडे बघणार नाही आणि आपल्या त्या भिक्कार पोरीला त्याच्या जवळपास फिरकू देणार नाही. आणि हे घडल्यावर राकेश झक्कत येईल परत इथे. नंतर सुधाकर शेठबरोबरच आपलं नाव पेपरात गाजेल. म्हापसेकर प्राचीनी असं ठरवलं आणि तिने लगेच तांबड्या आजीची सगळी माहिती काढली. तिला हे सुद्धा कळलं की तिची एक मुलगी कुमठ्याच्याच एका तरुणाबरोबर मुंबईला पळून गेली होती आणि तिथे तिने लग्न केलं होतं. म्हणजे अशा प्रकारच्या त्या तांबड्या आजीच्या मुली होत्या तर. आणि आता राकेशचा देवमासा त्यांनी आपल्या गळ्याला अडकवला होता. पण मी तो गळ तोडणार आणि राकेशला परत आणणार हे प्राचीने ठरवलं. आणि आपण ठरवलं की ते तसंच घडतं हे प्राचीला माहिती होतं. प्राची सकाळी सकाळी आपल्या मोटारीनं गोव्याहून कुमठ्याला निघाली तेव्हा सकाळचे 5 वाजले होते. आपण कुमठ्याला 11-12 वाजेपर्यंत सहज पोहोचू हा प्राचीचा अंदाज होता. इकडे सकाळी आजी उठली तर तिचा जीव विनाकारण हुरहुरत होता. आज बाजारातून नलिनी मोठे काळे खेकडे आणले होते. आजोबांना खेकड्याची आमटी किती आवडायची ह्याच विचारानं ती डोळे गाळत झाडाला टेकून पान खात असताना तिच्या फाटकाजवळ प्राचीची कार येऊन कचकन थांबली. आजीने लगबगीनं उठून पाहिलं. खूप कुमठेकर त्या कारच्या अवतीभोवती जमले होते. रूपा आपल्या घरातनं आजीच्या फाटकाजवळ येऊन उभी राहिली आणि नली, सोनी, नेहा आईच्या जवळ येऊन उभ्या राहिल्या. आजीनं पाहिलं की त्या कारमधनं एक उंच सावळी हडकोळी बाई सफेद साडी घालून उतरली. तिच्या डोळ्यावर काळा चष्मा होता. तिच्या कानातल्या मोत्यांच्या कुड्या आणि गळ्यातला मोत्यांचा कंठा उन्हात चमकत होता आणि आपल्या मेहंदी लावलेल्या केसांचा सुपारी एवढा घट्ट आंबाडा तिने वर बांधला होता. ओठ रंगवलेले होते. तांबड्या आजीने बघता क्षणी ओळखलं की ही राकेशची सावत्र आई प्राची बारवाली आहे. ती लगबगीनं फाटकाजवळ जाऊन म्हणाली, या ना या राकेशची आई, आत या. आणि कारमधनं उतरलेली प्राची सरळ तांबड्या आजीकडे बोट करून म्हणाली, अच्छा, म्हणजे तूच तर ती कुमठ्याची प्रसिद्ध तांबडी आजी हा. अगं, जर तुला आपल्या मुली सांभाळता येत नाही तर मी म्हणते ते काढल्याच कशाला? श्रीमंतांच्या मुलांना फसवण्यासाठी होय. प्राचीचं हे बोलणं ऐकलं आणि आजीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती फक्त एकटक प्राचीकडे बघत राहिली. प्राची एकदम पुढे झाली, म्हणाली, अगं, जर तुला पैसाच हवा असेल तर तुझ्या मुलींना एखाद्या कोठ्यावर पाठव. माझ्या मुलाच्या मागे पाठवू नको. आणि तू जर तुझ्या पोरीला सांभाळलं नाहीस ना तर मी तिचे एकाचे 2 करून टाकी ना. आणि प्राचीने आपली पर्स उघडली. त्यातल्या काही नोटांच्या गड्डी काढल्या. तांबड्या आजीच्या अंगावर फेकत किंचाळली, पैसा पाहिजे ना तुला? घे आणि माझ्या पोराला सोड. जर पुन्हा त्याच्या वाट्याला तुम्ही गेलात तर मी सरळ तुझ्या पोरीला तुरुंगात खडी फोडायला पाठवेन. प्राची एवढं बोलली, गरकन मागे वळली आणि आजी आणि नलीच्या स्वप्नांवर धूळ उडवत निघून सुद्धा गेली. आजी आपल्या सारवलेल्या झाडाफळांनी भरलेल्या अंगणात अगदी स्तब्ध उभी होती. जमलेले कुमठेकर तिच्याकडे बघत हळूहळू निघून गेले. तांबड्या आजीला हा सगळा प्राचीचा तमाशा काळजाला लागला होता आणि अचानक तिच्या अंगणात सळसळणाऱ्या त्या वाऱ्यानं तिला हुडहुडी भरली. प्राचीचा तो अवतार बघून बिचारी नली कधीच खवल्याच्या विहिरीवर जाऊन रडत बसली होती. तिला बिलगून सोनी आणि नेहा सुद्धा रडत होत्या. फाटकातून आत आलेल्या रूपाला कळेना की अगोदर तांबड्या माईला सांभाळू का नलीकडे जाऊ. रूपाने आजीकडे अगोदर जायचं ठरवलं आणि आजीला तिने हळुवारपणे आतमध्ये आणलं.
तिच्या डोक्यावर थंड पाणी थापलं आणि नंतर पळत ती विहिरीकडे गेली तर नली तिथे सुखरूप होती. रूपाने रडणाऱ्या नलीला हाताला धरून आत आणलं आणि ती सोनीला नेहाला म्हणाली, "आता अजिबात रडायचं नाही. नलीला घेऊन तुम्ही आत जा." आणि तिने चुलीला जाळ घालून चहाचं आधण चुलीवर चढवलं आणि रूपा बाहेर तांबड्या आजीकडे आली. आजी मान खाली घालून मुळू रडत होती. रूपा आली, आजीला थोपटलं. तशी आजी एकदम मान वर करत म्हणाली, "रूपा, माझी पोर तर घरातच होती गं. ती कधी कुणाला फसवायला गेली नव्हती." रूपा म्हणाली, "हो, मला ठाऊक आहे, पण आता ते विसरायचं माय." आजी एकदम मोठ्यांदा रडत म्हणाली, "रूपा, अगं हे सगळं विसरायचं? माझ्या नलीला ती कोठ्यावर ठेव म्हणाली, हे विसरायचं मी? तिला खडी फोडायला पाठवीन म्हणाली, ते सुद्धा विसरायचं?" तेवढ्यात मुंज्या तिथे धावत पळत आला. त्याच्या हातात कितीतरी नोटांची पुडकी होती. प्राची म्हापसेकरनं तांबड्या आजीच्या अंगावर फेकलेली. तांबड्या आजीने ती पुडकी पाहिली तशी ती लटपटत उठली. तिने मुंज्याच्या हातातून ती पुडकी घेतली आणि सरळ चुलीत फेकून दिली. तांबड्या आजीला राकेशच्या बारवाल्या आईनं येऊन खूप शिव्या दिल्या असं कळल्याबरोबर सरपंच शेषाद्री आणि गंगाधर धावत धावत तांबड्या आजीच्या घरी आले. त्यावेळी आजी जरा स्थिरावली होती. शेषाद्री धपकन तांबड्या आजीच्या समोरच्या आरामखुर्चीत बसले आणि म्हणाले, "तांबडे माय, मला का नाही बोलवलं? कुणीही कुमठ्यात यावं आणि तुला बोलावं म्हणजे काय? अगं, आम्ही कुमठेकर का रस्त्यावर झाडू मारायला गेलो होतो का कुमठ्याचा हा सरपंच मेला होता?" हे एवढं एका दमात बोलून शेषाद्री आजीकडे एकटक बघत बसले. पण आजी सरपंचाशी काही बोलली नाही. ती फक्त गंगाधरकडे बघून म्हणाली, "गंगा, अरे नली तुझ्या बहिणीसारखी आणि तू माझ्या घरात कोणालाही आणून तिची आबरू काढलीस की रे?" गंगाधर एकदम तांबड्या आजीचे पाय धरत म्हणाला, "माझी काही चुकी नाही गं तांबडे माय. परंतु प्राची या लग्नाला तयार नव्हती आणि म्हणून राकेशनी घर सोडलं होतं. हे सगळं आपल्या केशवला ठाऊक आहे, पण ती बारवाली एकदम इथे येईल हे काही आम्हाला ठाऊक नव्हतं." आजी शांतपणे गंगाला म्हणाली, "आम्ही ठीक आहोत गंगा. गंगा आणि शेषाद्री, तुम्ही आता जा बरं." गंगाधर आणि शेषाद्रीला आजीची मनस्थिती कळली आणि दोघेही नंतर काही न बोलता तिथून निघून गेले. रूपा, मुंज्या आपल्या घरी गेले. आजी सावकाश उठली तशी क्षणभर तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. तरी ती तशाच अवस्थेत हळूहळू चालत रावणाजवळ माझघरात आली. रडत रडत रावणाला म्हणाली, "रावणा, अरे तू इकडे बसलास, पण माझी आणि नल्याची सगळ्या कुमठेकरांसमोर आबरू गेली की रे." आजी एवढं बोलून हळूहळू खवल्याच्या मिहिरीजवळनं मागच्या माडाकडे गेली आणि माडाला टेकून खाली मान घालून मुळू रडायला लागली. सळसळणारा वारासुद्धा त्यावेळी आजीच्या भग्न हृदयाला शांत करू शकत नव्हता. तिच्या अवखळ सुंदर नलीला सर्व कुमठेकरांसमोर कोठ्यावर ठेवण्याबद्दलची भाषा बोलली गेली होती आणि आजी काहीही करू शकली नव्हती. आजीला तिच्या नलीचे घरातनं मंद हुंदके ऐकू येत होते. त्या क्षणी आजीला नलीची विलक्षण दया आली. तिची गुणी पोर कुठेही शेण खायला बाहेर गेली नव्हती, तर तिचा हा भोग आपणहून चालत तिच्याजवळ आला होता. तांबडी आजी एकदम मान वर करून चिडून स्वतःशी पुटपुटली, "आंबे, अगं कुमठ्यात इतक्या पोरींची लग्न होतात, मग माझ्याच प्रत्येक पोरीच्या लग्नाचा भोग तू माझ्या मागे का लावतेस गं?" आता शकूचं लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं होतं. तिला दामोदरपंत पसंत नव्हते. पण ती दामोदरपंतांच्या निवडीबाबत चुकली होती. दामोदरपंत एक सज्जन ग्रहस्थ निघाले होते, तर शकू उलट्या काळजाची झाली होती. तिने आजीला मरणप्राय दुःख दिलं होतं. आईबरोबर वागू नये तशी ती वागली होती. लतानी सुद्धा केशवबरोबर पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यावेळी ती मुंबईला गेल्यावर प्रत्येक रात्र आजी लताच्या आठवणीनं पुन्हा पुन्हा मरून जगली होती. पण लताच्या पळून जाण्याचा शेवट मात्र चांगला झाला. पण त्या शेवटाच्या अगोदर आजीने भयंकर मनस्ताप सोसला होता आणि आता नलीचं लग्न चांगल्या रीतीनं करायचं ठरवलं तर हा वेगळाच भोग सुरू झाला. तांबड्या आजीला एकदम राकेशचा, प्राचीचा राग आला. ती स्वतःवर चिडली. आजीला वाटलं, आपण त्या बारवाली समोर आपल्या नल्याबद्दलचं का ऐकून घेतलं? आपण पुढे होऊन त्या बारवालीच्या तोंडात का नाही भडकून दिली? आजी ह्याच विचारानं उठली. हळूहळू चालत नलीजवळ गेली आणि तिला घट्ट कुशीत घेत म्हणाली, "उगी ग नल्या. नल्या, मी उद्याच त्या राकेशच्या तोंडावर थुंकून तुला चांगला पोरगा बघते.
कोण कुठली बारवाली तिच्या मनावर घेऊ नको नल्या. तांबडी आजी असं म्हणत होती की नलीने डोकं वर केलं आणि म्हणाली, पण माय मला राकेशच हवा, दुसऱ्या कोणाशी मी नाही लग्न करणार. आणि तांबडी आजी हुंदके देऊन रडणाऱ्या तिच्या नलीकडे बघत राहिली. दुसऱ्या दिवशी आजीच्या चुलीवर काही म्हणजे काही शिजलं नाही. आजीचा रावण आपल्या 10 तोंडांनी आजीच्या रिकाम्या चुलीकडे बघत बसला होता. रूपानं दुपारी येऊन रघु, सोनी, नेहाला आपल्या घरी नेऊन वाढलं आणि तिने जेवण नेऊन तांबड्या आजीला आणि नलीला 4 घास बळे खायला घातले. तांबड्या आजीच्या रावणाला तिने वाढलं आणि रिकामी टोपं घेऊन जाताना ती तांबड्या आजीला म्हणाली, माय संध्याकाळी मी एक शिंपी म्हणजे शिंपल्यांचा प्रकार बरं का श्रोते हो. संध्याकाळी मी शिंपी करणार आहे आणि काजूची दारूसुद्धा मुंज्या आणणार आहे, तू स्वयंपाक करू नकोस. आणि तांबड्या आजीला कळलं की आपली गुणी रूपा तिला काजूची दारू पाजून रात्री झोपी घालू बघतीये. प्राची मापसेकर कुमठ्याला मंगळवारी येऊन गेली आणि आज शुक्रवार होता. तांबड्या आजीचं आणि कुमठेकरांची घरं आपल्या नित्य कामकाजात बुडून गेली होती. रावण दररोज दुःखी आजीकडे आणि रडणाऱ्या नलीकडे बघत जेवत होता, दारू पित होता. त्यावेळी कदाचित तो मनात म्हणत असेल की ही नली त्यावेळी आपल्या लंकेत असती तर आपण आपल्या एखाद्या चांगल्या सेनापतीचं हिच्याशी लग्न लावलं असतं आणि आजीला समाधान दिलं असतं. पण आता त्याला गप तांबड्या आजीच्या माजघरात बसण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. नली सारखी रडत होती आणि ती का रडतीये हे माहीत असल्यामुळे आजीने तिच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं. पण नलिनी जर जेवायला नकार दिला तर मात्र ती नलीवर रागवायची, 4 घास तिला बळच खाऊ घालायची. रूपा नलीची समजूत घालायला लागली की मात्र आजी तिला वैतागानं म्हणत होती, रुपे रडू दे तिला, माझ्या आणि त्या नशिबाला 4 दिवस सुखानं घालीन म्हटलं तर आता हा भोग मागे लागलाय बघ. तांबडी आजी आता केशवची वाट बघत होती. वास्तविक तिला राकेशचा, केशवचा आणि गंगाधरचा विलक्षण राग आला होता. तांबड्या आजीला वाटत होतं जर राकेशनी त्याच्याबद्दल खरं खरं सांगितलं असतं तर तिने सरळ त्याला नकार देऊन नलीला त्याला भेटूसुद्धा दिलं नसतं. बिचारी नली तिच्या आयुष्यात आलेल्या त्या प्रथम फसव्या तरुणावर जीव जडवून बसली होती आणि आता त्याच्यासाठी रडत बसली होती. त्या क्षणी आजीने ठरवलं, नलीला आंबाच्या देवळामागे राहत असलेल्या नामदेव काकोडकराचं स्थळ आलं होतं. चांगलं खातंपितं घर होतं. पोरगा शिंपी काम करत होता आणि तांबड्या आजीनंच केशवसारखा पैसेवाला तरुण नलीला पाहिजे, शिंपी नको म्हणून ते स्थळ डावललेलं होतं. पण आता ती ह्याच महिन्यात नामदेवबरोबर नलीचं लग्न लावणार होती. आजी ह्या विचारात असताना राकेशची मोटरसायकल धूमकेतूसारख्या आजीच्या फाटकाजवळ येऊन कचकन थांबली आणि आजी संतापानं लाल होऊन उठली. रूपानंही आपल्या घरातनं राकेशच्या मोटरसायकलचा आवाज ऐकला तसं ती आता काहीतरी विपरीत घडणार या विचाराने आपल्या घरातनं धावत धावत बाहेर आली आणि आजीच्या फाटकातनं राकेशकडे न बघता आजीकडे बघत तिच्या जवळ येऊन उभी राहिली. माझघरात रडत रडत आमटी करणाऱ्या नलीनं मोटरसायकलचा आवाज ऐकला आणि ती घाबरून माझघराच्या दाराजवळ रावणा रावणा मला मदत कर असं म्हणत उभी राहिली. राकेश नेहमीप्रमाणे हसत हसत आत आला. त्याला त्यावेळी कल्पनाही नव्हती की त्याच्या आईने इथे येऊन काय तमाशा केला. राकेश आत आला आणि तांबडी आजी कडाडली, थांब, तुझं ते अशुभ पाऊल माझ्या घरात टाकू नको. तुला काय वाटलं आम्हा गरिबांना आबरू नसते? अरे आम्ही इथे आबरूनं राहिलोय आणि राहणार आहोत. जर तू आमच्या आबरूला हात घातलास तर तुझा हात मी मुळापासनं उपटून टाकेन. रांडेच्या मला तांबडी आजी म्हणतात एवढं लक्षात ठेव. आजी अत्यंत रागानं ओरडली. तिला संतापाने ठसकाच लागला होता. रूपा तिला म्हणाली की माय शांत हो. तशी आजी खोकत खोकत पुन्हा ओरडली, रूपा त्याला इथून जायला सांग, नाही तर मी काहीही उचलीन आणि याचा खून करीन. तेवढ्यात मुंज्या तिथे आला. आश्चर्यानं पाहणाऱ्या राकेशला त्याने हाताला धरलं, आजीच्या अंगणातनं बाहेर काढलं आणि त्याला सगळं सांगितलं. तसा राकेश मुंज्याचा हात हिसडावून तांबड्या आजीच्या समोर आला. तिच्या पुढे गुडघे टेकून हात जोडून आजीला म्हणाला, तांबडी माय, मला काय वाटेल ती शिक्षा दे, पण माझ्या नलीला माझ्यापासून तोडू नकोस. माझी आई इथे येऊन काय बडबडली ते मला ठाऊक नाही, पण मी तुझ्या नलीसाठी माझं घरदार सोडलंय. माझ्यावर दया कर ग. आजीनी पुढे काहीही न बोलता किंवा रडणाऱ्या राकेशकडे न बघता ती अंगणातनं घरात आली. रूपा खिळल्यासारखी तिथेच उभे राहून रडणाऱ्या राकेशकडे बघत राहिली.
तिच्या शेजारी मुंजा कधी येऊन उभा राहिला तिला कळलं सुद्धा नाही. आजी आत आली आणि नली पळत राकेश म्हणून त्याच्याकडे जाणार होती की आजीने दोन्ही हात पसरून दरवाज्यात नलीला अडवलं आणि ती शांतपणे नलीला म्हणाली, "नल्या, आत जा. मला विनाकारण रागाला आणू नकोस. जा आधी आत." आणि नली एकदम आईचे पाय धरत रडत म्हणाली, "माय, मला फक्त एकदा राकेशला भेटू दे, नंतर मी तू म्हणशील ते ऐकेल." तांबड्या आजीने नलीच्या तोंडाकडे बघितलं. या 4 दिवसात तिची सुंदर रसरशीत पोर कुणी पिळून काढल्यासारखी सफेद पडली होती. तिच्या निळ्या रत्नासारख्या सुंदर डोळ्यातनं सतत धार लागल्यामुळे तिचे डोळे कोमेजले होते. हुंदके देताना तिच्या गळ्याची हाडं वरखाली होत होती आणि तांबड्या आजीला आपल्या निरपराधी नल्याची खूप दया आली आणि तांबडी आजी काहीही न बोलता दारातनं बाजूला झाली. नली धावत राकेशजवळ गेली. तेव्हा अजूनही गुडघे टेकून दोन्ही हातानं आपलं तोंड झाकून राकेश हुंदकेच देत होता. त्याच्या लहानशा चुकीमुळे तो आपल्या प्राणप्रिय नलीला आता घालवून बसला होता. नली बाहेर आल्याबरोबर तिने मुंजाकडे, रूपाकडे बघितलं. तसं रूपा आणि मुंजा तिथून आपल्या घराकडे मागे मागे बघत जायला लागले आणि नली राकेशच्या खांद्यावर हात ठेवून आर्तस्वरात म्हणाली, "राकेश." राकेशने तोंड वर करून बघितलं. तो चटकन उठला. नलीला जवळ घेत म्हणाला, "माझ्या प्रेमा, मी खरंच तुला फसवलेलं नाहीये." नली शांतपणे म्हणाली, "हो, मला ठाऊक आहे." नली बाहेर गेली आणि तांबडी आजी दाराला चिकटली, कारण ती आता आपल्या नलीच्या राकेशला कुठल्याही प्रकारचा फायदा घेऊ देणार नव्हती. लतावर तिने असाच विश्वास ठेवला आणि लताने तिचा विश्वासघात केला. केशव चांगला मिळाला म्हणून नशीब, पण या राकेशवर आजीचा विश्वास नव्हता. त्यामुळे ती दाराला चिकटून त्या दोघांचं बोलणं ऐकायला लागली आणि नंतर नली जे काही राकेशशी बोलली ते ऐकून तांबडी आजी नखशिखांत थरथरली. जगाचे काहीही ऊन पावसाळे न पाहिलेल्या नलीचा निर्णय ऐकून आजीच्या पायाखालची जमीनच सरकलेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरोटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.